हॅलो सख्यांनो, कसे आहात सगळे? अंकिता ट्रेंडी क्रिएशन्समध्ये तुम्हा सर्वांचं स्वागत आहे. तर आज आपण बनवणार आहोत क्रिस्टलपासून अशी सुंदरशी बुगडी. तर कसं बनवायचं आणि कसं वेअर करायचं हे मी या व्हिडिओमध्ये दाखवलेलं आहे. तर तुम्ही नक्की चेक करा आणि याचं जे मटेरियल काय काय लागते मी स्क्रीनवरती देते. तुम्ही एकदा चेक करा आणि त्याचप्रमाणे घ्या. ओके, तर आपण एक सुंदरशी बुगडी रेडी करणार आहोत. तर बघा मी इथे काय काय घेतलेले आहे. तुम्ही सेम तसे प्रोसेस करा व्हिडिओ दाखवल्याप्रमाणे. हे जे स्टारपूल आहे ना ते मी स्वतः बनवलेलं आहे, म्हणजे आधीच रेडी करून घेतलं होतं आणि याचा व्हिडिओ मी आधीही अपलोड केलेला आहे. शॉर्ट व्हिडिओ आहे, तो एकदा चेक करा आणि त्याप्रमाणे तुम्हीही बनवून घ्या. ही आहे ती 22 गेजची तार घेतलेली आहे मी आणि इथे गोल्डन मनी घेतलेला आहे. त्यानंतर 2 mmचे क्रिस्टल आहेत स्मॉल साईजचे आणि इथं फुईस तारा घेतलेल्या आहेत. ते मी त्याचे लॉरियल्स बनवणार आहेत आणि बघा कसं बनवायचं काय करायचं ते तुम्ही या व्हिडिओमध्ये बघा. आणि हे वेअर कशी करायची बुगडी हे मी व्हिडिओमध्ये दाखवलेलं आहे शेवटी लास्टला. ते तुम्ही नक्की बघा आणि माझा फायनल लुक कसा वाटतोय हे नक्की सांगा कमेंट करून मला. आणि तुम्हाला व्हिडिओ जराही आवडत असेल ना माझा तर तुम्ही मला सबस्क्राईब करा. असेच नवीन नवीन व्हिडिओ मी डेली किंवा मग तुमच्यासाठी जर तुमचे जशी जशी रिक्वेस्ट येईल तसे मी व्हिडिओ घेऊन येत जाईल तुमच्यासाठी. ठीक आहे, तर बघा इथे मी ना लॉरियल्स बनवते ग्रीन कलरमध्ये. ऑलरेडी मी एक बुगडी रेडी करून घेतलेली होती आणि ही तुमच्यासाठी कशी बनवायची हे मी शिकवते. तर बघा इथे खाली ना या तारेला आपण खाली लूप करून घेणार आहोत आणि लूप करून कसं घ्यायचं हे बघा. आणि त्याच्यामध्ये ना लॉरियल्स टाकायचे आहेत आपण जे बनवलेले आहेत ते वाले. आणि हे लॉरियल्स टाकल्यानंतर ना जे तार आहे त्याचं तोंड जे आहे ना आपण ते नंतर क्लोज करून घेणार आहे. ठीक आहे, तर बघा इथे व्यवस्थित क्लोज करून घेतल्यानंतर ना त्यामध्ये गोल्डन मनी टाकायचा आहे. तो बिंदी गोल्डन मनी आहे तो मी घेतलेला इकडे, तर तो टाकायचा आहे. बघा इथे मी गोल्डन मनी टाकलेला आहे आणि त्यानंतर मग त्याच्यामध्ये हे जे मी स्टारपूल बनवलेलं आहे ना ते मी टाकणार आहे. बॅक साईडून आपल्याला हे करायचं आहे, टाकायचं नंतर आणि मस्त ते घालायचं त्याच्यामध्ये तारेमध्ये. आणि ही तार वाकडी पण होते घालताना आणि नंतर ना त्याची फिनिशिंग म्हणजे ते घातल्यानंतर त्याला ना तार जी आहे ती सरळ करून घ्यायची आणि व्यवस्थित करून घ्या म्हणजे फिनिशिंग चांगली येईल. आणि तुम्ही जर चॅनलला नवीन असाल ना तर मला सबस्क्राईब नक्की करा, म्हणजे मी तुमच्यासाठी असेच नवीन नवीन व्हिडिओ घेऊन येत जाईल. आणि तुमचा सपोर्ट म्हणजे खरंच माझ्यासाठी खूप स्पेशलच गोष्ट आहे. आणि माझा चॅनल तसा नवीनच आहे, तुम्ही मला सपोर्ट करताय, तुमचं भरभरून प्रेम देताय, त्यासाठी खरंच मी थँकफुल आहे तुमची. आणि असेच मला भरभरून प्रेम देत राहा आणि असेच नवीन नवीन व्हिडिओ माझे बघत राहा. आणि हे बघा मी कसं बनवलेलं आहे तसंच तुम्ही बनवून घ्या. आणि ही तार जी आहे ना ती मी एक्स्ट्रा फिक्सिंग तार लावलेली नाही, हे मी फ्यूज तार घेतलेली आणि ते फ्यूज तारेलाच जो त्याला मेन हेडपिनसारखं असतं ते मी कट केलं आणि त्यानंतर तीच तार आपल्याला फिक्स करायची. तसं काय आपल्याला हे फिक्स करून फिक्सिंग तारने आपल्याला बांधणी करून घ्यायची काही गरज इतकीशी नसते, कारण ते हालत नाही. ठीक आहे, तर तरीही मी थोडंसं नीट व्यवस्थित दिसावं म्हणून मी तुम्हाला पॅक कशी करायची ते मी दाखवलेलं आहे, ते एकदा बघा. आणि इथे ना तार व्यवस्थित कट झाली पाहिजे, कारण तार जर वरच्यावर राहिली ना तर काय होतं आपण काय करतो तार कट करायच्या टायमिंगला थोडीशी वरच्यावर दिसते आणि मग ती काय होते हाताला लागते, नाहीतर मग कुठेतरी लागण्याची शक्यता असते. मग ती तार व्यवस्थित आतल्या साईडलाच अशी कशी कट करता येईल ते बघा. आणि इथे ना मी मागचा साईडचा लूप कसा करायचा ते पण सांगितलेलं आहे.
हा लूक जो आहे ना त्याला मी थोडंसं कर्व केलं आणि त्यानंतर ना वरच्या साईडला आपण थोडासा खाली लूक बनवलेला आहे. म्हणजे जो लॉरियल्स टाकणारा लूक बनवलेला होता सेम ॲज इट इज तसंच बनवायचं आहे वरच्या साईडलाही. आणि बघा मी इथे सेम तशी प्रोसेस केली आणि हा आपला लूक रेडी आहे. आणि मी वेअर केल्यानंतर ही बुगडी कशी दिसते हे दाखवलेलं आहे. तुम्ही नक्की बघा व्हिडिओच्या शेवटपर्यंत, नक्की थांबा आणि बघा ही बुगडी कशी दिसते. याच्यामध्ये ना आणि कलर तुम्ही बनवू शकता. मी याच्यामधून ना ग्रीन बनवलेला आहे. तुम्ही वेगवेगळे कलरसुद्धा ट्राय करू शकता. आणि बघा इथे मी दाखवलेलं आहे की वेअर कशी करायची. काही लोक ना चॅनलवरती येतात आणि लाईक करत नाही, सबस्क्राईब करत नाही, नुसते व्हिडिओ बघत असतात. तर तुम्ही असं नका करत जाऊ, थोडंसं सपोर्ट करा आणि व्हिडिओला लाईक सबस्क्राईब नक्की करत जा. आणि असंच माझे छान छान व्हिडिओ बघत जा. आणि इथे ना मी फायनलला एक फोटोसुद्धा अपलोड केलेला आहे, तोसुद्धा तुम्ही नक्की बघा. आणि लूक कसा वाटतो आहे तेही माझ्यासोबत शेअर करा, नक्की कमेंट करून सांगा. दिसायला आणि बनवायला ही खूपच सोपी, सिंपल, साधी, खूप छान वाटते ही बुगडी. नक्की ट्राय करा. आणि कसं वाटतं हा माझा लूक. थँक्यू सो मच व्हिडिओ शेवटपर्यंत बघण्यासाठी.